नमस्कार शेतकरी मित्रांनो. पण 2 महिन्यानंतर पेरू बागेतली पहिला शेंडा कट करतो आहे. शेंडा कट करून सोबत ही कळी पण कट करून घेतो आहे. ही कळी आणि पहिला शेंडा आपण 1.5 ते 2 फुटाच्या दरम्यान कट केला आहे. आपण 1 फुटावर पण कट करू शकतो, पण ज्यावेळेस आपण नंतर बेड तयार करू त्यावेळेस हे खालचे नवीन जे ब्रांचेस निघतील त्या बेडमध्ये खाली दबल्या जातील, त्यामुळे आपण 2 फुटावरती शेंडा कट करत आहे. अशा प्रकारे शेंडा कट केल्याच्या नंतर अशा ब्रांचेस तयार होतात. हे बघा, आता खालून ब्रांचेस निघलेले आहेत. शेंडा कट करून सोबतच लगेच ही कळी कट करून घेणे आवश्यक असते. ही कळी कट केल्यानंतर ब्रांचेस एकदम स्ट्रॉंग निघतात.